जेवण झालेला आहे आणि आम्ही जात आहोत तळीवर पाणी भरायला आणि मी घेतला आहे माझं बुडकुलं. तर लेट्स गो, जाऊयात आणि आता आपण भेटूयात तळीवर. तर मित्रांनो, आता आम्ही तळीवर पोहोचलो आहोत आणि पप्पा खाली जाऊन हे पाणी काढतायत. काय पाणी काढतोय? पाणी काढतायत. आणि आमच्या प्रियांशने बघा काय आणले, त्याच्यासाठी छोटूसा हंडा. आमच्या हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही चाललोय वडात. आमची सगळी कामं आटपून विवानला झोपावून वडात रांगोळी काढायची आहे. तर आता आम्ही वडात जातोय. ह्यांच्या फेऱ्या चाललेल्याच आहेत. अवनी, अस्मी, घरातली सगळी मंडळी ये जा. पिंकी काकी आणि मी आत्ताच जातोय. प्रियांश पण सकाळपासून 3 वेळा तरी जाऊन आला असेल ना सोनू? 3 वेळा जाऊन आला. ट्विनिंग केलंय. अरे दीदी पण ट्विनिंग मध्येच आहे, स्काय ब्ल्यू. चल आता तयारी करायची आहे. झाली रांगोळी? रांगोळी तिथे रांगोळी काढतायत ना. चल इथून जाऊया. ही आमची बावडी. खूपच खाली गेली आता उन्हाळ्यात. रांगोळी काढायचा कार्यक्रम चालू आहे. सगळ्या वाडीतल्या महिला मंडळ रांगोळी काढतायत. आणि वरती मला पण काढायची रांगोळी. तुला येते काय? येते तर. मुजेश्वर महाराज भरलेलं श्रीफळ ठेवलेलं आहे. नायकांच्या कुलदेवता कुळाच्या मला आपलं भरलेलं श्रीफळ, त्याचप्रमाणे 12 पत्राला आंब्याची पानं, त्याचप्रमाणे पाण्याचे विडे प्रत्येक देवदेवतेचे महान या ठिकाणी काढलेले आहेत. देवतेने राजीवा. तर महाराजा आपल्या आधी जन्माने विवेक परब ह्या महाराजा उभय आज पूजेला सत्यनारायणाच्या बसली आहे. सत्यनारायण पूजन करतायत. मान्य करून घ्या. काय जरी या सत्यनारायणाच्या पूजेत जरी काय करून रागेला रुसले असतात त्याची समज द्या. काय चूक भूल झाली असेल तरी मखलास करा. गावाला असलेली मंडळी, परदेशात असलेली मंडळी सगळ्यांच्या मनोकामना इच्छा परिपूर्ण करा. सुख शांती मिळवून द्या आणि आपलं सत्यनारायणाचं पूजन करतायत ते मला मान्य करून घ्या.
आता आम्ही आलेलो आहोत विरणीवर. पूजेचा दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशीचा प्लॅन आमचा सुरू झालेला आहे. विरणीवर आलोय सगळेजण आणि ह्याला वडा उसळ कधी येतोय अशी घाई झाली आहे विवानला. हे ओढ ते ओढ. काय झालं? जागा नाही होते. काय मागवलंय? लिपस्टिक कोणी लावली? आतुनी. तू पुरी वडा पाव मागवला. एक उसळ पुरी. पुरी नाही पावच. पुरी नाही. पुरी नाही आहे. ठीक आहे ठीक आहे. दोन उसळ पाव. हा हा खमंग असा वडा उसळ आणि पाव. आणि इथे दीदी आली आहे भेटायला आवली अस्मीला. घे ना घे. कसं आहे? खा फटाफट. चल रुमाल खाशील ना चुकून. रुमाल साईडला ठेव. अस्मी श्रेयस कसं आहे? एकदम टेस्टी झालं. हा तर मित्रांनो इकडे आम्ही सगळा बाजार वगैरे फिरलो, वडापाव वगैरे खाल्ला आणि आता आम्ही उन्हातून येऊन खूप जास्त थकलो आहोत म्हणून आम्ही पितो आहोत लिंबू सरबत. आणि इकडे ती दीदी लिंबू सरबत बनवते. मोबाईल आता आहे तुला. तुझ्याचकडे दिले मी. माझ्याकडे मोबाईल नाही. मोबाईल घरी ठेवून आली. रेसिपी नाही शेअर करायची. इथलं स्पेशल आहे ते लिंबू सरबत. हे घेते. मला ती आली मी. इथे बस इथे बस. तर मित्रांनो आज आम्ही जात आहोत मंदिरात आणि मंदिरामध्ये आमची पूजा आहे, जेवण आहे आणि सोबत आज रात्री 12 वाजता आमच्या मंदिरामध्ये दशावतार आहे. मग त्याच्यासाठी पण आम्ही जाणार आहोत. तर आता आपण जाऊयात मंदिरात आणि नंतर आपण जाऊया आणि नंतर संध्याकाळी आपण जाऊयात दशावतार बघायला. बाय. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवनीस गजाली. आम्ही देवळात आलेलो आहोत आणि आज आमच्या देवळात आईने एक चूक केली बरं का बोलायची गरज होती. बोललेली. अच्छा मला माहिती नाही. ओके. तर आम्ही सगळे सहकुटुंब सहपरिवार देवळात आलेलो आहोत आणि आमचा लाईन लावलेलीचा नंबर आलेला आहे. दर्शन करतो आणि जेवण खाऊन मग तुम्हाला आम्ही भेटतो. काय बोलायचंय तुला? एवढं दर्शन करता करता आमची आत्या भेटली आम्हाला आणि सगळी आमची युट्यूब फॅमिलीच आहे. सगळे आमची युट्यूब फॅमिली. व्हिडिओ मध्ये दिसलेला युट्यूबच्या. माझ्या भावाला फ्रेंड्स आम्ही आता जेवायला बसलोय देवळात. गोडी डाळ, भात, वाटाण्याची भाजी, काजीचे घर आहेत त्याच्यात, लोणचं आणि पापड. पिंकी काकी गावची आहे, मालडची आहे, आरती अत्तू आणि मी. जेवण खूपच छान आहे. माझं झालंय जेवण आणि आता मुलांची वाट बघतोय आम्ही. मुलं येतील. मुंजेश्वराच्या देवळात गेली आहेत मुलं आणि सगळे जेंट्स आहेत तर ते आले की ते जेवतील आणि अर्धी मुलं जेवली, अर्ध्यांना भरवायचे. तर दर्शन खूप छान झालं आणि उशिरा आल्यामुळे गर्दी कमी आहे.
तर दर्शन व्यवस्थित घेऊन आता आम्ही प्रसाद घेऊन घरी जातो. अस्मीचं ड्रेसिंग कसं आहे आम्हाला कमेंट करून सांगा हा. म्हणजे बाळ अरे फ्रेश फ्रेश एकदम दिसते. सगळेच आले. दुसरा दादा आम्ही जेवलो. आता तुम्ही आम्ही जेवलो. मला भूक लागली आहे ना. श्रेयसला भूक लागली आहे. अवनीला श्रेयसला. तर आता आम्ही जेवायला बसलो. ठीक आहे चला आम्ही जेवतो आता. सगळ्यांचं जेवण खाऊन झालंय आणि आता आम्ही घरची वाट धरली आहे. छान शांत वाटतंय मंदिरात आणि मुलं आईस्क्रीम खात आहेत. तर आईस्क्रीम खातो थंडगार आणि घरी पोचतो. आणि आम्ही आता आलेलो आहोत. अवनी, मी आणि अवनीचे पप्पा आणि बाकीचे पण आहेत मेंबर्स नाटक बघायला. याच महादेवाचे भक्त मृत्यू लोकांच्या ठिकाणी वास करताय. एकनिष्ठतेनं देवाची भक्ती करताय. समजा या भक्तांचं जीवन त्राही भगवान केलं. भक्तांच्या जीवनाची राख रांगोळी केली. हा जगाचा देव तुझ्या पायापर्यंत आल्याशिवाय अशा तऱ्हेचा भविष्यात कधी काढा. पण आज योग्य जागेवर इल्याचा समाधान वाटलं. ऐकला तो तुमका काय सांगितलं. कालू मदारी मिया लोकांका फक्त कळाले कालू मदाराचो फळ असा. त्याबरोबर काय माहिती हे पोरग्यांका फक्त कानार पडला. कालू मदाराचो खेळ असा. आज ती सैसून न्यासान हातात धरतले आणि खेळ असा थंय येतले. न्यासान आकर्मणानो इंटरनेट कनेक्शन घ्यावा. तुमका एक सांगतोय ही जी काय त्यांची जाहिरात असा ही बक्षीस म्हणून नाही वाचतोय तर कित्याक आपल्या पोईगावचो एखादो तरुण पुढे येता म्हणून त्याचा आज आम्ही वाचूचा प्रयत्न करतोय. पण लक्षात ठेवा आपलो माणूस जर पुढे यायचा प्रयत्न करत असाल तर त्याचे पाय खेचण्यापेक्षा 4 पैसे आपल्या खिशातून अधिक जाऊन दे. पण त्या माणसाचो धंदो हो कोण आपलो माणूस वर येऊ गयो म्हणून प्रत्येकान जोर धरू वळा. लक्षात ठेवा अमोल नाईक यांच्या या व्यवसायासाठी मी शुभेच्छा देतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतोय. धन्यवाद.